लव मित्रांनो, मी आहे प्रथम दिवशी तुमचं स्वागत आहे प्रथम दिवशी ब्लॉगिंग चॅनलमध्ये. मित्रांनो, आता सकाळचे वाजले 6. तर आम्ही रात्री इथं टेंट केलं होतं आमचा. तर टेंटमध्ये झोपी गेलं तर खूप बाहेर -8 डिग्री टेम्परेचर. मित्रांनो, फुल असं बर्फ आहे बाजूला सगळं. तर तुम्हाला आम्ही थोड्या वेळ दाखवतो. आता काही हिंमत होय ना बाहेर जायची. आम्ही टेंटमध्ये खिचडी करून खायला तुम्हाला दाखवतो मी. तो हे आमचा मास्टर शेफ. आमचं सामान टेंटमध्ये असंच पडलंय. इथं टेंटमध्ये स्टे केलं तर अजून 4-5 किलोमीटर केदारनाथ राहिले. मित्रांनो, तर जाऊ आपण केदारनाथ देवाचे दर्शन करू आपण महादेवाचे. मायनसमध्ये टेम्परेचर आहे. मागे पूर्ण बर्फ मित्रांनो, डेंजर आहे. पूर्ण -डिग्री डिग्री टेम्परेचरमध्ये मी सध्या चटीवर फिरायलो. मित्रांनो, लोक माझ्याकडे बघायले सगळे. त्याला वाटतं त्याला थंडी का वाजणार, आपल्याला सवय आहे म्हणून. मित्रांनो, आता कुठं ऊन खाली यायले. आता जायचं आम्हाला तिकडं पूर्ण जिथं हे दिसायलंय इथं पूर्ण केदारनाथचं मंदिर आहे. तर जाऊ आपण केदारनाथचं मंदिर, तुम्हाला दाखवतो. मस्त दर्शन करू आपण. तुम्हाला असा ट्रॅक करायचा असेल तर असं सगळं शिकून घ्यावं लागतं. असं बल्ब लागतं सोबत. असं सगळं व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं करता येते. सगळं घेऊन यावं लागतं मित्रांनो, तेव्हा आपल्याला ट्रॅक करता येते. नाहीतर काही नाही मित्रांनो, लय अवघड आहे. येणं 2 दिवस झालं. काल संध्याकाळी हो बाबा अजून पोचला नाही आम्ही. 1.5 दिवस झाला अजून आम्ही पोचला नाही. 2 नाईट स्टे केलेत आम्ही. लय अवघड आहे. पुन्हा पावसानं लयच अवघड केलं तर मित्रांनो आमचं. तर काय सांगू तुम्हाला. तर आपली खिचडी शिजत चालली. 5-10 मिनटात शिजलं मस्त नंबर आहे. आपली खिचडी तयार झाली. आता खाऊ जरा, मग दर्शन करायला जाऊ आपण. तर मित्रांनो, आता सध्या आमच्या मागे बर्फ आहे. तर बर्फ काय एवढं सगळं घाण झालं चिखला. तुम्हाला दाखवतो बर्फ कसं आहे काय. बर्फ आहे. 2-3 फोटो काढून मस्त मागून व्ह्यू आलाय. तर आता मंदिर राहिले, जवळच राहिले मंदिर. तुम्हाला दाखवतो मी. बर्फावर चढून बघितलं, मला वाटलं पाय घसरायचं, मला भरपूर काय घसरणं झालंय. तर बघू 2-3 फोटो काढू, व्हिडिओ काढू. महादेव जी कहते हैं देर लगेगी मगर सब सही होगा, तुम्हें जो चाहिए एक दिन वही होगा. दिन बुरे हैं, जिंदगी नहीं, इसीलिए सब्र रखो, सब सही होगा. 3 किलोमीटर लांब राहिले. तुम्हाला दाखवतो मी. 3 किलोमीटर लांब अजून केदारनाथ हेलिकॉप्टर सुद्धा चालले. तर मित्रांनो, अजून 2-1.5 किलोमीटर राहिले केदारनाथ. तर मागून काल व्ह्यू यायला डेंजर. तर मित्रांनो, पोहोचला आता मेन गेट. नाही काय करणार, तरी अजून इथून 1.5 किलोमीटर तरी आहे. সামনে একদম ভয় পাস না তুমি। ওই দেখ দেখিস ওই যে তোর এটা তানে কাছে आपलं केदारनाथचं मंदिर फक्त अर्धा किलोमीटर लांब राहिले. तर मागे हेलिपॅड आहे. ते हेलिपॅड पण मागे थांबलो इथं. मस्त हेलिकॉप्टर दर 2-2 मिनिटात हेलिकॉप्टर यायला मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर काय नंबर 1 व्ह्यू यायला मित्रांनो इथं. तर पूर्ण व्हिडिओ का. तर नंबर पुढे केदारनाथ दर्शनची लाईन लागली. केदारनाथ दर्शनची तिकिटाची लाईन लागली. तुम्हाला दाखवतो मी तिकीट कशी यायची.
मामाकडून प्रसाद घेतला, इथून प्रसाद घेतला. सामान आमचं इथं ठेवलं इथं. रखने दो इधर क्या करने का, इधर रख दो. और मामा इथं टीका लावायला. फोन किया था मैंने 5 साल क्या बोल रहा कैलाशपति है वो, डम डम डमरू बजाए, मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय. कैलाशपति है वो, डम डम डमरू बजाए, मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय. अरे तोड़ के जग से नाता तू थाम ले शिव कहा, तोड़ के. हर महादेव. तर असा दिसायला आपला हर महादेव मित्रांनो. लाईन लागली चांगली जाम दाखव तुम्ही मित्रांनो. आता तर केदारनाथ रस्त्याने गाडी थांबलात, पण आता आम्हाला माहीत झालं की 12 ते 2 मंदिर बंद असते. असा काय व्ह्यू आहे मित्रांनो. इथं जे बाबा केदारनाथला जे हे करतो फुल पाऊस यायला येतं. आता केदारनाथाचे दर्शन करून आलो महादेवाचे. आता तर इथं मंदिर आहे, केदारनाथ मंदिर आपलं. तर पाऊस सुरू झाला आहे बारीक बारीक. तर बघा तुम्हाला पूर्ण दाखवतो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो, खूप मजा येणार आहे. तुम्हाला पुढे जात होता आता सध्या दर्शन करून केदारनाथच्या मंदिराच्या मागून निघालात, तर पुढे जाऊन तुम्हाला केदारनाथ मंदिराचं पूर्ण व्ह्यू देतो मित्रांनो. त्याच्या मागे इथं भीमशिला आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. हे भीमशिला मित्रांनो इथं तुम्हाला भीमशिला दाखवतो मी. तर भीमशिलेच्या जवळ आलो मी आता सध्या. ह्याच्यामुळंच पूर्ण केदारनाथचं मंदिर वाचलं होतं. जे भीमशिलेमुळं असं भीमशिला आली आणि जे वाहतं जे पाणी तिथून येऊ लागलं वरून, ते सगळं पाणी ह्या भीमशिलेमुळं इकडे अर्धं गेलं, अर्धं इकडे पाणी गेलं. यामुळं केदारनाथच्या मंदिराला जरासुद्धा पाणीसुद्धा लागलं नाही. सगळे लोक या केदारनाथच्या मंदिराजवळ होते मित्रांनो. हे आपल्या मागे भीमशिला. तर तुम्हाला पुढून केदारनाथ देव मंदिराचं दर्शन देतो मी तुम्हाला. फुल मागे बर्फाचा पहाड आहे, पण सध्या पाऊस झाला आहे, सगळं काही दिसणं झालं आहे. तुम्हाला दाखवतो मी पूर्ण सगळं काय काय. हे भीमशिला आहे. माझ्या काय मागे दगड दिसायला तर तुम्हाला दाखवतो मी. एक दगड दिसायला असे 5-6 बरं असे 5 दगड ठेवल्यावर आपली जी काही इच्छा असेल ती मनातली पूर्ण होते. तर बघू आपण ठेवू मित्रांनो, आपण दगड ठेवू. दगड ठेवले तर आपली इच्छा आहे की लवकरच मोठा यूट्यूबर व्हावं. शंकराचार्याची मित्रांनो इथं समाधी आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो इथं शंकराचार्याची समाधी इथं खाली. केदारनाथ मंदिराचे तालत केदारनाथ मंदिर फुल पाऊस चालू आहे मित्रांनो. बहते हैं नजरे
लव. मित्रांनो केदारनाथ मंदिरात पोहोचला दादा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. केदारनाथ बाबाचे दर्शन झाले. आता भैरवनाथ बाबाचे दर्शन करायला जाऊ. वरचे मंदिर साईड आहे तिथं भैरवनाथ बाबाचं मंदिर आहे. तिथं जाऊया आपण. तिथं पाऊस बी चालू आहे. डेंजर जाऊया फुल डेंजर. बरे पाऊस चालू आहे सध्या. तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो वरून. तिथं पुढे भैरवनाथ बाबाचं मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो. हे असं काय वरून केदारनाथचं व्ह्यू आहे. फॉग यायला इथं. आता भैरवबाबा मंदिराच्या इथं आलात वर. तुम्हाला आता भैरवबाबाचे दर्शन करतो. हा व्ह्यू यायला मागे डेंजर. भाई सबका में नहीं आया आगे लोग पीछे को बराबर में नहीं है तो वही कहा तो दुकान से आगे लग जाए क्या दिक्कत पीछे लग जा रहे हैं खुद बंदा जो है भाई बंदा क्यों लगे तो वो नहीं आते तर इथं हर हर महादेव म्हणलं की इथं पाण्यामध्ये बबल्स येतात. तुम्हाला दाखवतो मी. महादेव. ओम नमः शिवाय.